विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानाचे प्रात्यक्षिकात रूपांतर केल्यास विज्ञान अधिक प्रगत होईल. सौ शेफालीताई भुजबळ. नवनवीन तंत्रज्ञान उदयाला येत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरी भागातील विद्यार्थ्यांपेक्षा वेगळा विचार करतात. त्यांच्याकडे नवनिर्मितीची कौशल्य अधिक असतात. अशा विद्यार्थ्यांमुळे विज्ञान अधिक प्रगत होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानाचे प्रात्यक्षिकात रूपांतर केल्यास विज्ञान अधिक प्रगत होईल. त्यासाठी खेडोपाडी विज्ञान प्रदर्शने भरविली जावीत, असे प्रतिपादन मुंबई एज्युकेशन ट्रस्टच्या संचालिका सौ शेफालीताई भुजबळ यांनी केले. त्या येवला पंचायत समिती शिक्षण विभाग, तालुका विज्ञान अध्यापक संघ व जनता विद्यालय गवणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मविप्र संचलित जनता विद्यालय गवणगाव येथे 53व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून उपस्थितांसमोर बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्रचे माजी संचालक तथा ज्येष्ठ सहकार नेते अंबादास बणकर हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून मविप्र संचालक तथा स्वागताध्यक्ष नंदकुमार बणकर, विश्वासराव आहेर, गटशिक्षणाधिकारी संजय कुसाळकर, माजी नगराध्यक्षा राजश्री पहिलवान, मकरंद सोनवणे, समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्जुन कोकाटे, डॉक्टर अमृतसा पहिलवान, प्राचार्य रामदास महाले आदी उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक येवला पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संजय कुसाळकर यांनी केले. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते हवेत बलून सोडून तसेच प्रदर्शन कक्षाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज व वैज्ञानिक डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी आलेल्या अतिथींचे गीत गायनाने स्वागत केले. तसेच सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी प्राचार्य TV भागवत, विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष संग्राम सानप, प्राचार्य RC महाले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या अध्यक्षीय मनोगतात अंबादास बणकर यांनी आपल्या देशाने केलेल्या वैज्ञानिक प्रगतीचा आढावा घेऊन सध्या सौर ऊर्जेमुळे शेतकऱ्यांची विजेची टंचाई कशा प्रकारे दूर झाली ही बाब विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कापसे यांनी केले. प्रदर्शनात येवला तालुक्यातील विविध प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या नवनवीन कल्पनांचा आविष्कार करणाऱ्या प्रतिकृतींची मांडणी केली. प्रमुख अतिथींनी या सर्व उपकरणांची व प्रतिकृतींची पाहणी करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. याप्रसंगी दिलीप खोकले, नामदेव भागवत, संजय भागवत, अण्णासाहेब भागवत, शिक्षण विस्तार अधिकारी नंदा सोळुंके, मनीषा वागचौरे, दीपक गायकवाड, गोरख भागवत, सरपंच भारतीताई भागवत, अहिल्याजी सोमवंशी, VL भागवत, ग्रामसेविका कविता कळमकर, अशोक गायकवाड, अर्जुन घोडेराव, नितीन भागवत, प्रमोद भागवत, अप्पासाहेब भागवत, रामेश्वर भागवत, चंद्रशेखर दंडगव्हाळ, केंद्रप्रमुख नारायण डोखे, मुख्याध्यापक नवनाथ शिंदे, प्राचार्य राजेंद्र पाखले, प्राचार्य महेंद्र भगत, दिलीप खताळ, गंगाधर पवार, रवींद्र थळकर, सुधीर आहेर, सुभाष जाधव आदींसह तालुक्यातील विविध विद्यालयांचे मुख्याध्यापक, तालुका विज्ञान अध्यापक संघाचे पदाधिकारी, शालेय समितीचे सदस्य, मविप्र सभासद, ग्रामस्थ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. योग न्यूजसाठी सुनील गायकवाड, सुरेगाव.